सरित्वामंथा अंतरला संसार नदी कधी गर्भवास कधी दास विष्णूचे विषंबेना माता बाळा तैसा बाळा नदी कधी गर्भवास कधी दास विष्णूचे त्रिभुवनी ज्याची सत्ता त्रिभुवनी ज्याची सत्ता तुझ्या लक्षिता तुझा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे वैकुंठवासी मातुश्री कुसुमबाई काशीराव मुंबई या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ बक्षिसाची निमित्ताने आयोजित केलेली आजची कीर्तन सेवा म्हणजे हिंगणगाव कार्यक्रमाचं आयोजन करते त्यांचे बंधू अर्थात ज्ञानोबा विठ्ठलरावजी दराडे बहिणीबद्दलची भावना श्रद्धा अन्नदानाच्या समर्पित करावी यात एका पवित्र उपदेशात कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे. संत श्रेष्ठ गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा नित्य पद्धतीचा अद्वैत प्रकरणातला या भंगाद्वारे तुकोबारा जी देवाला अनुसरणी त्यावर कशी झाली याचं सविस्तर वर्णन म्हणजे हा अनुसरण मौलिक आणि मोलाचं मानले जाते. अनुकरण वेगळं आणि अनुसरण वेगळं. अनुकरण ही क्रिया जनसामान्यामध्ये स्वाभाविक आहे. यद्यदा चरती श्रेष्ठस्ततदेवे ईथवनिदती करीती दयानाम धर्म ठेविती येरतेची आत्मस्थिती सामान्य सकल याला अनुकरण म्हणतात. कुणीही कुणाचं बहुतांशी अनुकरण करतात. अनुसरण क्रिया ही वेगळी क्रिया. अनुसरणामध्ये सर्वात महत्वाचं स्टेप बाय स्टेपची गती आहे. अनुसरणात सर्वात महत्वाचं काय स्टेप बाय स्टेप न चढायचं पायरीनं चढायचं. काय आपल्यामध्ये मार्ग 2 प्रचलित. एक विहंगम आणि दुसरा विवेक. विहंगम म्हणजे पक्षी. पक्षाच्या चालीनं एक प्रवास असतो आणि एक मुंगीच्या चालीनं चलायचं. उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झुंबी जैसा सांगे नौकेवी तैसा पाऊस की. उड्डाण घेतल्याबरोबर पक्षी डायरेक्ट जाऊन खाला. कारण पक्षी अशी नाही Wow.
पिलिका म्हणजे ना मुंगी, मुंगीच्या चाली मुंगी फळापर्यंत जात नाही का? जात, पण हळूहळू धाडी धाडी केतुले केवेली मार्गाची निबळी निश्चित ठाकी हळूहळू खाली कसे मुंगीच्या चालीनं चढून भजा काढल्या पण मुंगीची चाल आणि मुंगीच्या चालीचं नावच आहे आमुष. मुंगीच्या चालीचं नाव काय? परमार्थ स्टेप बाय स्टेप न चढत राहा असा म्हणून तर म्हटले हळूहळू का? हळूहळू चालण्याचा हेतू काय? तोल जात नाही. हळूहळू चालण्याचा हेतू काय? तोल जाऊ नये, कारण तोल गेला ताळ राहत, तोल गेला ताळ राहत. ताळात मधुबा बोलाला किंमत नाही, मात्रेला ताळ तिथं धीट वाजवा, धीटचं धीट वाजवा, धीरचं धीर वाजवा, ती बदल करता येईल पण मात्र्या बदल करता येत नाही. मात्रा गेली मात्र होत असत. त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप आपण काय पुढे काठी त्याची धरावी. पुढं म्हणतो ते त्यांच्या मागे आम्ही म्हणायचो हळूहळू आणि म्हणत म्हणत मग पुढं म्हणायला म्हणत म्हणत कीर्तन करतो. असं होत 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 असतंय, एकदम होत नसतंय. त्याच्यासाठी ही शब्द वापरलाय कोणता? कारण अनुसरामध्ये स्टेप बाय स्टेप न परमार्थ करत जाते. काय सूर्य शरणे नावाचा जाते पोहेमध्ये चालतो. सरणी म्हणजे सरकणे असं त्याचा, पण कसं सरकणे? काय अनु शब्दाचे अर्थ केले दोन, प्रामुख्याने दोन अर्थ. अनु म्हणजे बराबर, क्रम व्हायचं, ज्याला आपल्या भाषेत अनुक्रमणिका म्हणतो. कसली क्रमणिका? क्रम पादरीक्षेप क्रमण पडत जायचं, पण कसं जायचं? अनुक्रमणिका, क्रम व्हायचं, स्टेप बाय स्टेप, एकानंतर दोन, दोन नंतर तीन. इथं सर्वात महत्वाचं मंडूक पुढचं न्याय चालत नाही. विधाना अनुसरण
तुमचाच आहे महाराज मी. अनुसरे तू अमृतान जे जे अनुसरे काय यामध्ये अनुसरण शब्दाचा स्टेप बाय स्टेप असा क्रम असावा. एकदम उड्या मारत परमार्थात चालत नाही. स्टेप बाय स्टेप न गेला की त्याला क्रम प्राप्त करायचं कळत. आणि महत्वाचं कसं आहे, देवाची खासियत काय, असा क्रम प्राप्त जर गेला, आधुनिक शब्दात म्हणजे स्टेप बाय स्टेप न जर गेला आणि एकदा तिथं जाऊन भेटला तर देवाची एक विशेषता त्याला पुन्हा मागे अनुसरे तया फिरोनी ज्याची जशी ताकद होईल तसं ठीक आहे. जगत कसलं ह्याचा चालायचं. ज्याची जेवढी ताकद असेल तेवढं रान कव्हर करतो. कसं आहे, आपल्या आपल्या ग्रहताऱ्याची सुद्धा एक मोठे मोठे ग्रह तारे त्यांचं सुद्धा काय आकर्षण आहे. तसं सर्वात मोठं आकर्षण देवाचं. सर्वात मोठं आकर्षण देवाचं आहे. देव देखील त्याच्या रेंजमध्ये गेला त्याला मागे येऊ दे. इकडे कनेक्शन कट होते. आवडे त्यांना धन
लावली जन्म धर्म माता पिता. कसं एकदा देवाच्या देवीमध्ये गेलं मागचं काहीच नाही म्हणा. गृहपती सुद्धा विसरलं. विसरले मूळ सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा कोणी नंदा. आकृती वेदनी परमानंदा. एकदा त्यानं घेतलं महागाई नाही. ही त्याची ताकद आहे. म्हणून अनुसरी तू अमरथा. आणि कसं आता स्टेप बाय स्टेप चलणे हा पण अनुचा दुसरे अर्थ केला शास्त्राने. अनु म्हणजे पश्चात. आमचा एक अर्थ क्रम व्हायचं. आमचा दुसरा अर्थ काय? आमचा दुसरा एक अर्थ केलाय त्याचं नाव पश्चात. आम म्हणजे पश्चात. घटना घडून गेल्यानंतर जी वातावरण बनतंय त्या शब्दाने अर्थ प्रगट केले जातात. पश्चातापाचं नाव आमचा. पश्चातापाचं नाव आम म्हणजे पश्चात. याचा अर्थ घटना घडून गेल्यानंतर आधी चुकी मग घड्याळ.
ठेस लागली त्याला कोण ठेस लागल्यास आठवण झाली. हा असे त्याच्यासाठी ठेस म्हणजे नुसता गुरु नाही महागुरु आहे. माणसं म्हणतात ना अहो ती कोणाच्या सांगण्यानं ऐकायला एक दिवस ठेस लागल्यावर कळलं. म्हणजे ठेस नुसता गुरु नाही महागुरु आहे. आणि ठेस लागली पाहिजे लागली पाहिजे ठेसेचं वैशिष्ट्य काय पहिल्यांदा ज्या बोटाला लागली ना त्याच्यावर पुन्हा डबल पहिलं त्याला चान्स म्हणून बाकी त्याच्यावर जास्त प्रेम कर. खानदानी शहाणा डबल ठेस लागण्याची वाट बघत सावध आधी चुकी मग घडी आणतो तुका म्हणजे त्यानं परिचय झालं झालं पुन्हा डबल होणार नाही. याचं नाव आहे पश्चाताप किंवा त्याचं नाव आहे पश्चात घटना घडून गेल्यावर मग याला कसं आहे पश्चात होणाऱ्या गोष्टीमध्ये पावर असते. स्टेप बाय स्टेप न जाणारा एक साधक आहे आणि पश्चातापानं आलेला साधक दोन्ही साधकच आहे. एक स्टेप बाय स्टेप न प्रमाण करत आणि दुसरा ठेस लागून आला. ठेस लागून आलाय ना त्याच्या गाडीला स्पीड जास्त असते. स्पीड जास्त असते. किती स्पीड इतक्या वेगानं काय त्यांच्याला वेग जास्त त्याचं कारण बी नाही. आणि पश्चातापाचं दुसरं नाव काय अनुताप आणि अनुतापाला संतांनी तीर्थाची मोठं तीर्थ जगात तीर्थ दुष्कृती जरी जहाला अनुताप तीर्थी नहाला आणि नाहून आत्वाला सर्व भावी आता पवित्रतयाची गुळ अभिजात्यतेची निर्मळ आणि जन्मलेयाचे फळ तयाशीच जोडले. एकदा माणूस पश्चातापानं राहिला महाराज अनुतापे दोष जाहीर लगतानी जपली बोला हे जन्माचा कंठा ते लागते निर्मळा सुद्धा निर्मळ माणसाला त्याची लाज वाटत असते. डबल ते मी नक्करी केली आयशी होय पुन्हा मी ते करणार नाही ते नासवले. म्हणजे याचा पश्चातापानं नाहून एकदा आला या त्याला वेग असतो. हातच्या अंतात घेऊन सावध काही नाही म्हणजे याचा पश्चाताप झाला माणूस सावध अनुतापे तुझे राहिले
अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हवन संसार असे अनुतापाशिवाय चिंतनात रंग राहत मानव आहे मग कसे स्टेप बाय स्टेप न जाणार आणि अनुतापानं येणार याच्यात फरक आहे स्टेप बाय स्टेप न जाणारा कसे सादळ्यासारखं राहते वातावरण कसं राहते त्याला सादळलेलं राहतं पण ती अनुतापानं या व्यक्ती कडक काम करारी काम राहते एवढ्या करणार असं करा या कडकपणामुळं काय होतं स्पीड लागते परमार्थात कडकपणामुळे काय त्यामुळं ती एका तासात काम काढला पश्चाताप झाल्यामुळे काय काही कसे सकाळी निघताना बघा वाहन वगैरे असत काय अहो एखादं पहाटे तरी मुंबईला निघाले पहाटे उठून निघाले पण ट्रॅक्टरच्या हेडवर बसून निघाले कशावर ट्रॅक्टरच्या हेडवर पता एखादा निघाला डायरेक्ट विमानाने काय विमानानं निघाल्याला तासात जागा असे तास कशाला कारण दिल्लीहून आम्ही औरंगाबादला 1.5 तासाला किती फक्त 1.5 तासाला दिल्ली ते औरंगाबाद त्यामुळं हवाई नदी वरून हवेतून चलते खाल्ल्याला वळणं वाखर नाही सरळच आहे